ठाकरे सेनेनं गिरीश महाजनांवर सामना अग्रलेख आणि राऊतांचे आघात आणि ट्विट असा तिहेरी हल्ला केला। महाजनांनी राऊतांना त्यांच्याच भाषेत उत्तर दिलं। भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेकडून कधी नितेश राणे, कधी संजय शिरसाट तर कधी गिरीश महाजन राऊतांना शिंगावर घेताना दिसतात। महापालिका निवडणुका जवळ येतील तसा हा संघर्ष अधिक तीव्र होत जाणार आहे। नव्या अध्यायात नेमकं काय झालंय पाहूया। गिरीश महाजन आणि संजय राऊत यांच्यातील घणाघाती सामन्याचा पुढचा अध्याय बघायला मिळाला। आधी सामनाचा अग्रलेख, मग पत्रकारांशी बोलताना आणि नंतर ट्विट करत संजय राऊत यांनी महाजनांवर तिहेरी हल्ला चढवला। सुरुवातीला सामनाच्या अग्रलेखात गिरीश महाजनांसाठी अनेक ठेवणीतले शब्द वापरले गेले। त्यानंतर राऊतांनी आपल्या सकाळच्या मन की बात मध्ये महाजनांवर हल्ल्यांची आणि आरोपांची तीव्रता आणखी वाढवली। राऊतांच्या आरोपात अभिषेक कौल या नव्या नावाची भर पडली। त्यांचं नाव घेत महाजनांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप राऊतांनी केले। गिरीश महाजनांच्या मंत्रालयामध्ये अभिषेक कौल नावाचा व्यक्ती कोण आहे? हा एक ठेकेदार आहे, बिल्डर आहे। तो गिरीश महाजनच्या कार्यालयात बसतो आणि त्याचा फोन आल्याशिवाय आपत्ती व्यवस्थापनाची कोणती फाईल गिरीश महाजन मंजूर करत नाहीत। हा अभिषेक कौल सगळे व्यवहार बाहेर करतो। त्याच्याकडे पैसे जमा करायचे। आपत्ती व्यवस्थापन हा सामान्य माणसाशी संबंधित खाता आहे, लक्षात घ्या। 350 फाईल गिरीश महाजन यांच्या मंत्रालयामध्ये पडून आहेत, कारण त्या 350 फाईलचे व्यवहार व्हायचे आहेत आणि सगळे व्यवहार मिस्टर फडणवीस, लक्षात घ्या मी काय सांगतोय ते, आणि सगळे व्यवहार हा अभिषेक कौल नावाचा ठेकेदार आणि बिल्डर जो नेमलेला आहे गिरीश महाजन यांनी, तो करतो आहे। संजय राऊत यांचे बेछूट आरोप शांतपणे ऐकून न घेता त्याला जशास तसं उत्तर देण्याची रणनीती गिरीश महाजन यांनी पुढे सुरू ठेवली। राऊतांचे प्रत्येक आरोप खोडून काढले। भगवा झेंडा घेऊन नाचतो त्यात वावगं काय असा प्रश्न त्यांनी विचारला। नाशिकमध्ये उभाटा शिवसेनेला उतरती कळा लागल्यानं संजय राऊत नैराश्यातून बोलत असल्याचा टोला महाजनांनी लगावला। ते मला नाच वगैरे म्हणतात, ठीक आहे, मी शिवजयंती असली की निश्चित तिथे लेझिम खेळतो, ढोल वाजवतो, नाचतो। आंबेडकर जयंतीला आपण पाहिलं, प्रत्येकाला मी लेझिम खेळतो, मी भगवा झेंडा घेऊन नाचतो। यात वावगं काय? नैराश्यातून हे बोलतायत। नैराश्य त्यांना म्हणजे नाशिकमध्ये त्यांना प्रभारी दिलेला आहे आणि तिथली सगळी त्यांची ती उतरती कळा जिथे पक्षाला लागलेली आहे, त्यामुळे ते निराश झालेले आहेत। मविया सरकार आल्यापासून संजय राऊतांनी सकाळचं संबोधन सुरू केलं। ठाकरे सरकार गेल्यानंतरही ती प्रथा सुरू आहे। विरोधकांवर गंभीर आरोप करत संजय राऊत दिवसभराचा अजेंडा सेट करतात। मात्र रोज नवं काहीतरी देण्याच्या नादात संजय राऊत विविध लोकांवर इतके गंभीर आरोप करतात की अनेकांसाठी त्यातलं गांभीर्य कमी व्हावं अशी स्थिती आली आहे। भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेकडून त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर देणं सुरू झालं। त्यामुळेच कधी नितेश राणे, कधी संजय शिरसाट तर कधी गिरीश महाजन राऊतांना शिंगावर घेताना दिसतात। महापालिका निवडणुका जवळ येतील तसा हा सामना आणखी खालच्या पातळीवर जाईल यात शंका नाही। मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।